नमस्कार भावांनो, आता सर्वांना आतुरता लागली ती म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची। या बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे आपला सर्वांचा लाडका हृत्सम नवम हिंदकेसरी बकासूर। आपला आता बकासूर पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे। त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी कोणासोबत आहे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत खात्रीने सांगणार आहे। तर मित्रांनो, आता बरीच चर्चा रंगली की बकासूरचा पैरा वेगळा आहे, कोण असणार नक्की, तर ते देखील मी नक्की तुम्हाला सांगणार आहे, स्पष्टीकरण देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, मी खरं तर शिरसवडीची रायफलचा पैरा याबद्दल व्हिडिओ घेऊन येतो। मगाशी मी मथुरची पैऱ्याबद्दल व्हिडिओ टाकली, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिरसवडीचा रायफलचा पैरा कोणासोबत आहे, ही माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार। पण मी त्या व्हिडिओमध्ये कमेंट बघितल्या, सर्वाधिक कमेंट अशा होत्या की आपला बक्कू किंग बक्याचा पैरा कोणासोबत आहे ते सांगा। तर म्हणूनच मी ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। नंतर मी शिरसवडीची रायफलचा पैरा नक्कीच सांगणार आहे। तर सध्या आपण बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच आपण आता जाणून घेऊया। तर भावांनो, आता सर्वजण उत्सुक आहेत पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी। महाराष्ट्रातील या बैलगाडा क्षेत्रातील प्रथम मानाचे हिंदकेसरीचं मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी। म्हणजेच काय, एक प्रकारे आपण बैलगाडा क्षेत्रातला वर्ल्ड कप समजतो याला, कारण की हे प्रथम मानाचे हिंदकेसरीचं मैदान आहे। असो, आता महत्त्वाच्या विषयाकडे वळूया। आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत आहे, तर मित्रांनो मी समजू शकतो, मी देखील बाईट बघितलेली आहे, मामांची मुलाखत बघितलेली आहे, बबलू चाचा ड्रायव्हरची मुलाखत बघितलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की जो पैरा होता तो पैरा कॅन्सल केलेला आहे, नवीन पैरा आहे असं मुलाखतीमध्ये सांगितलं होतं। म्हणून मित्रांनो, मला एक गेल्या वर्षी पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची आठवण झाली, ती म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची। स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनी पुसेगाव हिंदकेसरी मैदानाच्या आधी एक महिना आधीच एक पैरा सांगितला होता की सर्जाचा पैरा मथुर सोबत आहे। त्यामुळे हे जग जाहीर झालं होतं। सर्वजण बाईट व्हिडिओ टाकून पण मोकले होते की मथुर सर्जा ही जोडी 100% आहे। पण अचानक मध्ये अशी बाईट आली की ही जोडी पळणार नाही। सर्वजण मग विचार करू लागले की मथुर सर्जा नसणार, पण शेवटी आपल्याला धक्काच बसला। पुसेगाव हिंदकेसरी मैदानात मथुर सर्जा हीच जोडी पळताना दिसली। मी ही आठवण का सांगतोय, कारण की मित्रांनो, पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बकासूर आणि घोट सर्जा हीच जोडी पळणार आहे। मी तरी खात्रीने सांगतो, बकासूर आणि घोट सर्जा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी ही जोडी पळणार म्हणजे पळणारच आहे, मला असं वाटतंच। कारण की मित्रांनो, हा पैरा खूप जाहीरच झाला होता, महिना आधीच सांगितलं होतं की पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बकासूर घोट सर्जा आहे। त्यामुळे हा पैरा एकदमच फुटला होता। त्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतंय बाईटमध्ये काही तथ्य नसेल, पण मी नक्कीच सांगू इच्छितो, माझ्या मनाने सांगू इच्छितो की पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बकासूर आणि घोट सर्जा ही जोडी पळणार आहे असं माझा अंदाज आहे। आणि मला 99% वाटतं हीच जोडी पळणार आहे, नवीन पैरा नसणार आहे। मला माहिती आहे तुम्ही आता कमेंटमध्ये सांगणार की ही जोडी नाहीच आहे, नवीन आहे, पण मी माझ्या खात्रीने सांगतो की बकासूर घोट सर्जा पुसेगाव हिंदकेसरीसाठी सज्ज आहेत। धन्यवाद मित्रांनो।